ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आधी हळदी कुंकू लावलेला आहे. वातीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचे, दिव्याला हळदी कुंकू लावलेलं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे. तर या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन वस्त्र घालायची आहे आणि नंतर पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे. ज्या नववधू असतील किंवा स्त्रिया असतील त्यांनी नवीन छान साडी नेसायची आहे आणि नंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. आदल्या दिवशीच आपल्याला हातावर मेहंदी काढायची आहे, नेलपेंट लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला दागिने घालून ही पूजा करायची आहे. आता इथे मी ज्योतीच्या फोटोला आधीच वस्त्रमाळ घातलेली आहे, कारण नंतर सगळी पूजा झाल्यानंतर वस्त्रमाळ घालता येणार नाही म्हणून मी आधीच घातलेली आहे. सगळ्यात प्रथम मान गणपती बाप्पांचा असतो. सगळ्यात प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो. त्यामुळे गणपती बाप्पांना मी साध्या पाण्याने अभिषेक घालत आहेत. नंतर आपल्याला पंचामृताने 3 वेळा अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर साध्या पाण्याने अभिषेक घालून